मला आणखीन एवढ्या वेळेस त्यांना सुट्टी द्यायची. एवढ्या वेळेस निलेश राणे साहेबाला विशेष करून माझं सांगणं आहे, तुम्ही त्यांना थांबवा, तुम्ही त्यांना थांबवा. कारण मला सुद्धा काही मर्यादा आहेत. आता मी कचड्याला लागेल धुवून काढीन, मी सोडणार नाही इथून पुढं. हां, कारण मला सुद्धा मर्यादा आहेत. तुम्हाला काय बोललो आम्ही? चला, काय बोललो तुम्हाला? नारायण राणे साहेब या शब्दाबद्दल माझ्या तोंडातून बरं शब्द आहे का? अरे बाबा, नरेंद्र मोदी साहेबाला सुद्धा स्वाभिमान आहे ओबीसीचा. कारण त्यांनी 2 भाषणात असं बोललेलं आहे. ती उदाहरणार्थ जर आम्ही त्यांना बोललो असतो तर तुम्ही तर आता छाती पिढीता मराठा मराठा, मी तर मराठ्याकडून बोललो, मग तर तुम्ही आमच्याकडून बोलायला पाहिजे. तुमचा काय संबंध रे त्याच्याकडून बोलायचं त्यांच्याकडून बोलायचं? काय संबंध? तुम्हाला बोललो आम्ही काही? तुमच्याबद्दल काही शब्द काढला? तुम्ही कोणत्याची रिवडणार त्यांची तिकडची? तुम्ही कोण? अरे त्यांना जर स्वाभिमान आहे, ते त्यांच्या भाषणात म्हणलेत ओबीसीच्या बद्दल, तुम्ही तर मग मराठा म्हणून आरक्षण पाहिजे म्हणता मला स्वतःला. तर मग आम्ही तर मराठ्याच्याच बाजून बोललो, तुम्हाला तर स्वाभिमान पाहिजे होता आमच्या बाजूनं बोलायचा. तुम्ही एकटेच काय ते काय तिरशिंगराव लागून गेले काय? मग तुम्ही काही मर्यादा येता. मी तुमच्याबद्दल काही तुम्हाला मानत होतो, मानतोय म्हणून मी बोललेलो नाही. आणि इथून पुढं माझी शेवटची विनंती आता निलेश राणे साहेबाला, त्यांना नीट समजून सांगा, दुसऱ्या बारीने मी सोडित नसतो. हां, मी बघणारच नाही मग कोण आहे काय केवढ्याचा. त्यांचं वय आहे, मी त्यांचा आदर करतोय, मोठ्या किमतीचा माणूस आहे. आपल्यासारख्याच्या लेकराच्या तोंडातून शब्द देऊन त्यांना डाग लागू नये. मग भावना समजत असले समजून घ्या, नसता मी पुरा पान होतारा करीत असतो, एक तो सोडितच नसतो. कारण त्यांना आम्ही काहीही बोललेलो नाही. असं त्यांचं झालं 5 वेळेस, आणि 5 वेळेस आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही बोलू नका, पण त्यांना काय दम निघत नाही. त्याच्यामुळे शेवटची संधी, आणि ते निलेश राणे साहेबाला मुद्दा म्हणून सांगतोय मी हे, की तुम्ही त्यांना सांगा. कारण आपल्या क्षमता आता ऐकून घ्या, ते उद्या जरी बोलले तरी सोडणार नाही. हो, आणि ते आत्ता 1 घंट्याने बोलले तरी नाही सोडणार. आणि त्यांची ज्यांनी तयारी असताना खेटायची त्यांनी खेटायची तयारी मग आपली त्यांना. हां.